विधानसभेमध्ये प्रचाराला आणि प्रसाराला होत्या. आता भविष्यामध्ये आपल्या संघटनेमध्ये येणार आहेत का? किंवा आणखी त्यांच्यावरती जो अन्याय त्यांच्यात झालेला होता त्या संदर्भात त्यांना न्याय मिळाला? त्यांना न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही, परंतु टेक्निकली बघितलं तर त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. परंतु लोकांनी मात्र न्याय मतदानातून केलेला आहे. अशा पद्धतीनं एखाद्या महिलेचा छळ करणाऱ्या आणि स्वतःच्याच गावातल्या ज्या कुटुंबाने उभं आयुष्य ज्या कुटुंबाची सेवा केली त्या घरातल्या विधवा झालेल्या महिलेच्या बाबतीमध्ये कुशीत दृष्टिकोन ठेवून तिचं घरदार जाळून टाकून शेत जाळून टाकून तिच्या मुलावर ॲट्रॉसिटी करून त्याचं शैक्षणिक आयुष्य बर्बाद करणाऱ्या एखाद्या कुटुंबातल्या महिलेचा जो तळतळाट असतो तो तळतळाट जिथं लागायचा तिथं लागला आणि त्यांना त्याची शिक्षा मिळालेली आहे. त्या अर्थानं त्यांना न्याय मिळालेला आहे. राहिला प्रश्न संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करायचं का नाही हा त्यांचा स्वतःचा निर्णय असणार आहे. त्या काही कुठल्या पक्षाच्या सदस्य पदाधिकारी अशा नाही आहेत. जर त्यांची इच्छा असेल तर त्या बाबतीत नक्की विचार करू. मला ज्या वेळेला पत्र दिलं त्याच वेळेला अजितदादांनी सांगितलं की 1 आठवड्याच्या आत तुझं सगळ्या तालुक्यांचा दौरा करून कार्यकारिणी तयार करायला मला सूचना केलेली आहे. त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष पण तिथं उपस्थित होते. त्यामुळे आठवड्याच्या आत पण खूप घाई होते. थोडासा 1 आठवडा अजून लागेल आणि त्याच्यानंतर अजितदादा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांचा माझा प्रयत्न आहे 2 दिवसाचा दौरा लावायचा अजितदादांचा आणि जिल्ह्यातल्या 11 पैकी किमान एक 7 ते 8 तालुक्यांमध्ये त्यांना घेऊन जायचा असा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि पारंपरिक पद्धतीनं फक्त मेळाव्याचं स्वरूप न देता मेळाव्यामध्ये फक्त कार्यकर्त्यांचा तो मेळावा असतो आणि जे दादांवर प्रेम करणारी आहेत तीच माणसं गोळा होतात आणि त्या ठिकाणी आमचा मेळावा होतो आणि आमच्याच लोकांना आम्ही आमचाच विचार सांगतो. त्याच्या पलीकडं जाऊन सामान्य माणसाचा दादाचा संवाद झाला पाहिजे याच्याकरता मी एक उपक्रम माझ्या डोक्यात ठेवलेला आहे. तो योग्य वेळी मी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर करेल, ज्याच्यातून जे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना अजितदादांना भेटण्याची आणि त्यांचं काही प्रश्न असतील ती मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा माझा तो प्रयत्न असेल. तो कशा पद्धतीनं मॅनेज करायचं, कसं त्याचं स्वरूप द्यायचं त्याला याच्या बाबतीमध्ये माझी काही आखणी मी करणार आहे. मी तुम्हाला यथावकाश त्या ठिकाणी सांगणारच आहे. हो, जुलैमध्ये अधिवेशन संपल्यानंतर आपण जे मंत्र्यांचा दरबार घेणार आहे का मान्यवर? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सोलापूर शहरामध्ये मी आज आलेलो आहे आणि त्यानिमित्तानं सोलापूर शहरातल्या आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पार्क चौकामध्ये जल्लोषात स्वागत केलं. सोलापूरमध्ये येऊन सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं उत्साह बघून निश्चितपणे सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचं वातावरण मला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यानिमित्तानं आपल्या सर्व पत्रकारांबंधूंच्या माध्यमातून यापुढच्या काळातील जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल आणि त्याची दिशा काय असेल या संदर्भामध्ये संवाद साधण्याच्याकरता आपल्या सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या शहरातल्या सर्व पत्रकारांना सर्व चॅनलच्या प्रतिनिधींना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं. त्यानिमित्तानं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीनं, शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचे सहकारी बिजू अण्णा प्रधाने, माजी जिल्हा परिषदेच्या सभापती कल्पनाताई क्षीरसागर, माजी नगरसेवक आणि खंडोबा देवस्थानचे ट्रस्टी किशोरजी पाटील, युवकांचे शहराध्यक्ष सुहाजी कदम, युवकांचे प्रदेशावरचे सहकारी सनी देवकते, जुबेरजी फुलारे, किरणजी माशाळ, रामेश्वर माशाळ, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष दशरथजी कसबे, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष रियाजी शेख, आमच्या राष्ट्रवादीच्या युवतीच्या महिला सायरा शेख,
राष्ट्रवादीच्या आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर काम करणाऱ्या सायरा शेख आणि उपस्थित आमचे पक्षाचे अनेक सहकारी इथं आहेत आणि आपण सर्व पत्रकार मित्र आपल्याला सर्वांना एक आता तुम्ही प्रश्न मांडले, शेतकऱ्यांचे मांडले, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे मांडले, बेरोजगारांचे मांडले. जिल्हा बँकेचा विषय तुम्ही उल्लेख केला. खरं तर जिल्ह्याची बँक एक जिल्हावर बँक म्हणून होती. त्याच बँकेची सुनावणी 500 कोटीच्या संचालक मंडळाची जबाबदारी निश्चित केली आहे. त्याची सुनावणी सहकार मंत्रीकडे लावली आहे. सहकार मंत्री आपल्या गटाचा, आपल्या पक्षाचा आहे, अजितदादांचा तो कार्यकर्ता आहे आणि ते सहकार मंत्री आहेत. गेल्या 6 महिन्यात त्यांनी अजून एकही सुनावणी घेतलेली नाही. जर ती सुनावणी घेतली, त्या जबाबदारीने त्यांनी जर निर्णय दिला तर ते 500 कोटी रुपये बँकेची वसूल केला. माझा त्या संदर्भात निश्चित प्रयत्न असेल आणि आपण जे सांगितलं, मी सहकार मंत्र्यांना माझ्या लेटरहेडवर, जिल्हाध्यक्ष पदाच्या लेटरहेडवर त्यांना पत्र देईल की या संदर्भातली सुनावणी तातडीनं लावावी आणि लवकरात लवकर त्या संदर्भात निर्णय घ्यावा. दादा, शेतकरी महापीठाच्या भूसंपन्नाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. काय भूमिका असणार? माझा शक्तीपीठाला पूर्ण पाठिंबा आहे आणि शक्तीपीठासारखे महामार्ग आणखी होण्याची गरज आहे. माझं तर मत असं आहे की सोलापूरपासून पुण्यापर्यंत जाणारा हा जो 4 पदरी रोड आहे, हा सुद्धा शक्तीपीठ किंवा समृद्धी महामार्गासारखा होण्याची आवश्यकता आहे. हा विचार करा, जर हा पूर्वीचा जो रोड आहे असा असता तर आज काय परिस्थिती राहिली असती. त्यामुळे दळणवळणाची साधनं, मी परवाच युरोपला जाऊन आलो, ज्या दर्जाचं त्या ठिकाणी दळणवळण आणि सगळे रस्ते आहेत हे पाहिल्यानंतर आपल्या देशात ह्याची किती आवश्यकता हे भासतं. शेवटी विकास करायचा म्हटल्यानंतर काही जणांच्या जमिनी जाणार, थोडंफार नुकसान होणार. आता जर आपण धरणं बांधली नसती, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नसत्या तर सोलापूरमध्ये 40 साखर कारखाने चालले असते का? कुणीतरी त्याग केला म्हणून ते उजनीचं धरण उभं राहिलं, कुणीतरी जमिनी दिल्या म्हणून त्यातून कॅनॉल झाले, कुणीतरी जमिनी दिल्या म्हणून बॅरेजेस उभे राहिले. हे होतच राहतं. त्यामुळे शक्तीपीठाला माझा पूर्णपणे आणि माझ्या पक्षाचाही पाठिंबा आहे. जो आहे त्याच्यात तो तर झालाच पाहिजे. या पुढच्या काळामध्ये अजूनही याच्यापेक्षा भव्य दिव्य प्रकल्प झाले पाहिजेत. ते विकासाचे शेतकऱ्यांचा विरोध, शेतकऱ्यांचा नाही बघा, शेतकऱ्यांना नक्की भेटायला काय आपण शेतकरीच आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि मिळत नसेल तर त्यासाठी निश्चितपणे आम्ही भांडू. या संदर्भामध्ये कोल्हापूरमधून काय विरोध आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरमध्ये ज्या सुपीक जमिनी त्या ठिकाणी जाणार आहेत, बागायती जमिनी जाणार आहेत, त्यामुळं कोल्हापूरच्या त्या जमिनी वगळून बायपास करून त्या ठिकाणी कोल्हापूरवरून मार्ग पुढे जाणार आहे असं चाललं. त्यांनी दोघांनी मिळून त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर असतील, हसन मुश्रीफ असतील, त्यांनी त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची जी भूमिका आहे त्या ठिकाणी सरकार पुढे मांडलेली आहे आणि त्यांनी याच्यातून मार्ग काढावा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वांच्या संमतीनं भूसंपादनाच्या करता 20,000 कोटीची तरतूदही झालेली आहे. त्यामुळं तो मार्ग होणार आहे आणि असे मार्ग होत असताना ज्यावेळेला समृद्धी मार्ग होत होता त्यावेळेलाही विरोध झालेला होता आणि बरेच मोठे मोठे प्रकल्प होत असताना असे विरोध होतात. त्या विरोधाची दखल घ्यायची नाही असं नाही, परंतु त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतली जाईल. दादा, सहकार मंडळीचा सोलापूर जिल्हा याच्यामध्ये साखर कारखान्याच्या प्रश्नांमध्ये आपण लक्ष घालणार आहात. मोहोळ तालुक्यातला टाकळी सिकंदरचा भीमा कारखाना मल्टी स्टेट करण्याचा जो प्रयत्न आहे त्या संदर्भात एकदा आपण वक्तव्य केलं होतं. पुढं काय आपण त्याच्या संदर्भातली भूमिका पार पाडणार आहात? भीमा सहकारी साखर कारखान्याचे 22,000 सभासद आहेत आणि 1,00,000 कुटुंबाच्या संबंधित तो जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे 1,00,000 शेतकरी, 22,000 कुटुंब आणि जवळपास 1,00,000 शेतकऱ्यांच्या निगडीत असलेला जिव्हाळ्याचा हा विषय आहे. मोहोळ तालुक्यातला एकमेव शिल्लक राहिलेला सहकारी कारखाना आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना आहे. आणि त्यामुळं तो जर प्रायव्हेट करण्याचा घाट जर घातला गेला असेल तर त्याला माझा निश्चितपणे विरोध राहणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी उभं राहू. त्यामध्ये आमचे एक सहकारी समाधान शेळके, ज्यांचे वडील पूर्वी अनेक वर्ष, काय नाव त्यांचं, पांडुरंग शेळके, हां, तर ते त्या ठिकाणी अनेक वर्ष व्हाईस चेअरमन होते. तर त्यांच्या मुलांनी, समाधान शेळकेंनी याच्या संदर्भामध्ये, म्हणजे ते सभासद पण आहेत, त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्याचबरोबर आजच त्याची सुनावणी आहे. 68वा नंबर असल्यामुळे नंबर लागेल का नाही याची शंका आहे, परंतु जर झाली सुनावणी तर कळेलच. त्याचबरोबर सतीश अण्णा जगताप हे जे ते व्हाईस चेअरमन आहेत आणि काही संचालक हे देखील याच संदर्भानं हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्यापैकी काही संचालकांनी सहकार मंत्र्याकडं या बाबतीमध्ये रितसर हे जे काही भीमा सहकारी कारखान्याच्या बाबतीत मल्टीस्टेट करण्याचं
धोरण आखलं गेलेलं आहे किंवा मल्टीस्टेट झाले म्हणून जे सांगितलं जाते त्या संदर्भातली चौकशी करावं म्हणून मागणी केलेली आहे आणि सहकार मंत्र्यांनी त्या बाबतीतल्या चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत. नावावर परस्पर कर्ज काढलेले आहेत आणि त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालेलं आहे. ही अतिशय गंभीर समस्या आहे. त्याच्या परत आयुष्यात त्याला पुढं कर्ज मिळणार नाही अशी पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक कारखानदार याच्यामध्ये कुणाचं एकट्याचं मी नाव घेणार नाही आणि सगळ्यांना दोष पण देणार नाही, परंतु बहुतेक कारखानदारांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे कागदपत्र त्यांच्या हातात असल्याचा गैरफायदा घेऊन आणि शेतीसाठी कर्ज देण्याच्या करता बँकांना जे कंपल्शन आहे त्याचा फायदा करून घेऊन प्रायोरिटी सेक्टरचा जो पर्सेंटेज लोन द्यायचं जे आहे ते शेतकऱ्यांना देण्याच्या ऐवजी कारखानदारांना शेतकऱ्याच्या नावावर दिलं गेलं. कारखानदारांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढलं आणि ते कर्ज जे आहे ते थकवलं आणि शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालं. आज त्या शेतकऱ्यांना नोटिसा येतात, भविष्यकाळात त्याला कर्ज मिळणार नाही. त्यामुळं हा जो आहे तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, शेतकऱ्याची फसवणूक आहे. याच्यामध्ये अनेक कारखानदार आहेत. याच्याकरता एक इन्व्हेस्टिगेशन होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ही परिस्थिती ओढवलेली आहे त्या शेतकऱ्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित कारखानदारावर गुन्हे दाखल केले पाहिजे. कुणी कुठला जवळचा लांबचा असला तर त्याचा विचार करायची गरज नाही. जिल्हा बँकेची अवस्था अतिशय वाईट करून ठेवली. जिल्हा बँक पूर्ण सगळ्या या जे म्हणून त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करत होते. काही अपवाद वगळता अनेकांनी स्वतःची घरं भरली आणि संपूर्ण जिल्हा बँक मोकळी करून टाकली. आणि आता त्याच्यावरचं प्रशासक जे आहे ते प्रशासक काढून पुन्हा स्वतःच्या पोरांना त्या ठिकाणी संचालक म्हणून आणायचा डाव घातला जात आहे. मी सहकार मंत्री आणि अजितदादांना निश्चितपणे सांगणार आहे की आता कुठंतरी ती बँक रुळावर आलेली आहे आणि ती रुळावर आलेली बँक जर पुन्हा घसरायची नसेल तर ती प्रशासकाच्याच ताब्यात राहू द्या. मी कोथमिरे साहेबाला धन्यवाद दिला आणि भोळे साहेबाला पण धन्यवाद दिले की या दोघांनी अतिशय उत्तम पद्धतीने ती बँक चालवली. प्रशासक उत्तम पद्धतीने काम करते कारण ती शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांना 1 लाख रुपयाचं कर्ज मिळत असताना त्याला हजारो अडचणींना सामोरं जायला लागतं, परंतु ज्या मोठमोठ्या लोकांना 100 कोटी 200 कोटी 300 कोटीची कर्ज बिनातारणसुद्धा दिली गेली ते अत्यंत शोकांतिक आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं हातात सत्ता आल्यानंतर गोरगरिबांना लुबाडून बर्बाद करून टाकण्याच्या मनोवृत्तीचं राजकारण आपल्याला संपवायचं. ही जी प्रवृत्ती आहे ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या सर्वसामान्य केंद्रित असल्या पाहिजे, सामान्य कुटुंबाच्या केंद्रित असल्या पाहिजे. परंतु या नेतृत्वाच्या केंद्रित ज्या झाल्यामुळं काय झालेलं आहे की या जिल्ह्यातली राष्ट्रवादी जिल्ह्याची घरघर लागण्याचं खऱ्या अर्थानं ते कारण आहे. आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांना पुन्हा एकदा विश्वास दिला पाहिजे की हे पुढारी स्वतःचं घर नाही भरत आहेत तर ते आपलं घर भरण्याच्या करता स्वतःचं घर मोकळं करतायत. या पद्धतीचा विचार जो आहे तो या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याच्या करताची आवश्यकता आहे. आणि त्याच्याकरता म्हणून माझं जिल्हाध्यक्ष पदाचं प्रयोजन आहे. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, त्यामुळे मी राज्यभर फिरलेलो आहे. महाराष्ट्राचा तालुका पिंजून काढलेला आहे. त्यामुळे मला जिल्हा हा काही फार मोठं युनिट नाही आहे. माझ्यासाठी जिल्हा हे पूर्वी अध्यक्षपदावर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर काम केलेलं असल्यामुळे मर्यादित युनिट आहे. त्यामुळे या जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न राहील. नजीकच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जाणार आहे. पक्षाचा निष्ठावंत त्याचा प्राधान्याने विचार करू, परंतु निवडूनच येऊ शकत नसेल तर त्याला संघटनेत जबाबदारी देऊ, भविष्य काळामध्ये कॉप्ट करण्याचा प्रयत्न करू. परंतु निवडून येण्याचा निकष हा त्या ठिकाणी असणार आहे. माझा प्रयत्न राहील की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकासुद्धा महायुती म्हणून आपण त्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या करता माझा प्रयत्न राहील. स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आपल्याला त्या ठिकाणी एकमेकांमध्ये भांडण निर्माण करून लोकांच्यात संभ्रम निर्माण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. काही वेळेला एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या परिस्थितीमध्ये अपवाद होऊ शकतो, परंतु बहुतेक त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू की महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि भविष्यकाळात त्या सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी महापालिका असेल, या ठिकाणी महायुतीचा झेंडा कसा फडकेल यासाठी आमचा त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे राहील. धन्यवाद.